तर चला मित्रांनो, आता स्वयंपाकाची तयारी झालेली बघू शकता. परशो बालू भाऊ सगळी तयारी करू राहिले. बाकीचे पोरं हे बघा, आपली भाकर कोण बनवतोय? परशो भाऊ. इकडे बालू भाऊ मदत करू राहिले भाजवायला बघा, त्यांना भाऊ. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर तुम्ही म्हणत असताना हे काय? तर मित्रांनो, मी आलो होतो आंघोळीला आणि ब्लॉग स्टार्ट म्हणला आज आंघोळपासून करू. जसं की आपण सकाळी सकाळी उठले आंघोळ करतो, मग त्याच्यानंतर आपला दिवस चालू होतो, बरोबर आहे ना? तर मी तर कावडीला आलोय. हा ब्लॉग कोणता आहे तुम्हाला तर काही सांगायची गरज नाही. रे बघा, यश भाऊ आणि मी आलतो आंघोळ करायला मस्त. आणि तिकडे कावडीवाले नाही का, तुम्हाला कावडीवाले कुठं बसतात, काय बसतात सगळं सांगतो. काय खाणार, काय खाणार आहे, काय बनवतायत, काय कसं काय सगळं. हे बघा, इकडे कांद्याला एक माणूस आहे ना, दारे धरतोय. त्याचे मस्त बाहेर आपण आंघोळ करायला आलो होतो. तर कपडे बिपडे इकडे आहे, यश भाऊचे पण कपडे आहेत नाही का. तर ऊसाच्या कडाला बसलो, म्हणलं मस्त ब्लॉग चालू करू. तर आता ब्लॉग कंटिन्यू करा. आता आपण जाऊ तिकडं, बरोबर? तर चला. आणि गावात पण जायचं आहे आपल्याला संध्याकाळी, म्हणजे 4 वाजता. या ब्लॉग मध्ये मी सर्व काही दाखवणार, म्हणजे जे अलाउड तेच. ओके, तर फॉलो करा ब्लॉगला. आणि मग आपला यश भाऊ काय म्हणायचं तुम्हाला? तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असं माझे केस एवढे मोठे, तर छोटे आहेत, ते आंघोळ केल्यामुळे झालं. आणि आता परत आपण आलोय पवायला नाही का. आंघोळ केली होती पण पोरं पवायला चालली होती बघा. तर आता परत आपण, म्हणजे मी पण पावणार आहे, मला पावता येतं, तुम्हाला माहिती हे बघा पोरं. तर आता मी झालोय तयार पवायला. हे बघा परशु भाऊ, हे बघा मित्रांनो कसे पाहू राहिले. मला मोबाईल खाली नाही घेऊन जाता यायचं, थोडंसं इथं शूट घेतो. हे बघा ए काय उडी रोहित घे चल. ओके, तर मित्रांनो मी पण जातो पवायला आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. ओके चलो. तर चला मित्रांनो, आता स्वयंपाकाची तयारी झालेली बघू शकता. परशो बालू भाऊ सगळी तयारी करू राहिले. बाकीचे पोरं हे बघा, आपली भाकर कोण बनवतोय? परशो भाऊ. इकडे बालू भाऊ मदत करू राहिले भाजवायला बघा, त्यांना भाऊ. कावडी आले असं असतं बघा, मुलंच स्वयंपाक बनवतो. तेव्हा का परशु भाऊ कसं बनवते तुम्हाला पप्पू बघायचा पुढे. गाणं चालू ठेवा नाही तर. तर मित्रांनो, आता जेवायची तयारी झालेली आहे आणि आपण आता पहिले भाकर चुरून घेणार आहे, कारण की भाजी आहे वांग्याची, म्हणजे भाजी वांग्याची. आणि हे बघा इकडे पोरं पुढं सगळे जेवायला बसलेली आहेत. आता चुरून घेतो पहिले नाही का, मस्त कांदा बिंदा चिरलेला आहे, पहिले चुरून घेऊ. तर मित्रांनो, इकडं भाकरी चालू आहे आणि इकडं जेवण चालू झालेलं आहे बघू शकता सर्वजणांचं. हे बघा, तर आता मी पण जेवण चालू करतो. हे बघा मस्त एकदम चुरलेलं आहे. आणि आपल्यासोबत जेवण करायला कोण आहे बघा. चला जेवण करू. पाहुणे रे हा बोल 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 नको भाऊ बोल ना. तर मित्रांनो, मस्त जेवण वगैरे झालंय आणि हे जेवण म्हणजे वांग्याची भाजी, भात आणि भाकर हे कुणी बनवलं ना, जो भाकर बनवत होता ना परशु भाऊ, त्यांनी बनवलं. इतकं मस्त क्वालिटी बनवलं तुम्हाला काय सांगू. मस्त आता ऊसात मस्त सावली लिहून बसलोय. इकडे कपडे बिपडे मुलांनी, म्हणजे मी पण वाळू घातली, त्यामुळे मी तुम्हाला बनलेलो दिसतोय. टी-शर्ट वाळू घातलाय. 4 वाजता गावात जायचे, देव येणार आहेत ना, म्हणजे देव येणार कसे येणार आहेत ते तुम्हाला ब्लॉग मध्ये कळणच आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. हे बघा मेन मुलं जेवण करू राहिले. हे बघा इकडं. तर आता 4 वाजता आले आणि आपल्याला जायचं गावात. तर आता मस्त शर्ट वगैरे घालू आणि जाऊ मग गावात. आणि इकडे बघा सगळे कसे बघू राहिले. ब्लॉग शूट करायला लागलो, लगेच बघत येत माझ्याकडे बघा. आणि आज रोहित भाऊ चक्क चुलीवर बसला. मला रोहित भाऊ दाखवतो तुम्हाला. हा बाई एक मिनिट पाहुणे मी उकडाय हा कर. रोज
इथं काढ ना तिला खाली. काय करतो तू? बरोबर आहे. काढ ना खाली. बाबा की जय, तुमच्या देवा की जय, आमच्या देवा की जय, देवा देवा की जय. हर महादेव. नाही नाही तो नाही घेणार. तर मित्रांनो निघालेलो आहे गावातला काय तुम्हाला दाखवता नाही येणार, पण तरी पण बघू जे होईल ते होईल. हे बघा लुंगी वगैरे घातली नाही का सगळ्यांनी. हे बघा हे बघा. चलो तो नाही येणार. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. आणि हा ब्लॉग मी नाईट पर्यंत दाखवणार नाही का. आल्यावर आम्ही कसं आंघोळ्या बिंगोळ्या करतो, कसं जेवण करतो, परत काय खातो, काय सर्व काही. आणि ब्लॉग मला संध्याकाळी एडिट करायचं. बापरे, ब्लॉग मला संध्याकाळी एडिट करून परत सोडायचं, पण खूप वेळ लागणार आहे. तर आपण तर करणारच एडिट काही झालं तरी. चलो काय करतो? तर मित्रांनो फोटो वगैरे काढले आणि आता निघालोय गावाकडं. आणि ऊन एवढं खतरनाक आहे ना, तुम्हाला काय सांगू. अख्खे माझे पाय आणि ते पोर राहिले. ते बघा पुढे मागं पोरं बिर सगळे. तर आम्हाला 4ला पोचायचं होतं, पण नाही का आता थोडंफार टायमिंग मिसमॅच होत असतो. तर चालू आहे आता पटापट. तुम्ही पण ब्लॉग पटापटा कंटिन्यू करा आणि पटापटा शेअर करा आणि धडाधड लाईक ठोका आणि अजून फटाफट काहीतरी करून टाका. तर चला ओके, फॉलो ब्लॉग. तर मित्रांनो गावातला जो बी कार्यक्रम होता तो झालाय. मी शूट का नाही घेतला, कारण की गावात अलाउड नाहीये. आम्हीच कावडेवालेचे व्हिडिओ शूट करतात, त्यांना बोलत असतो व्हिडिओ शूट करू नका. कारण की आमच्या गावाचं जे म्हणजे जे काय म्हणजे खूप तत्व आहे ना, म्हणजे खूप कडक आहे नाही का देवाचं. त्याच्यामुळे व्हिडिओ, काळा ड्रेस आणि खास करून डोक्यावर टोपी हे तर पाहिजेच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला मी दाखवतो आम्ही जेवणार काय, आंघोळ कुठं करतोय, कोणाच्या घरी करतोय. आणि मी नाही का म्हणजे आमचं जे चालू होतं ना गावामध्ये देव आणत होतो, तेव्हा आम्ही एका घरापाशी पाणी प्यायला गेलो. ते लेडीज मला काय बोलले, युट्यूबर वाव, लय भारी फिलिंग वाटली. म्हणजे खूपच मस्त वाटलं मला. म्हणजे कोणीतरी माझे ब्लॉग बघते गावातलं, हे मेन आहे माझ्यासाठी. तर हे बघा मुलं. तर चला आता करू आपण आंघोळ. कारण की आंघोळ का हे नाही सांगू शकत, आम्हाला आंघोळ करावं लागते. कोणाला जर का शिवलं तर आंघोळ करावं लागते, याच्या पुढचं नाही सांगू शकत. कारण की तर मित्रांनो आलेलो आहे आंघोळीला, हे बघू शकता. तर चला आता आंघोळ करतो. तू म्हणत असताना तुझा आवाज काय झालाय, तर आवाजाला काय झालंय ना, तर खूप काय झालंय. हे बघा, हे पाय बघा माझे कसे झाले. हे बघा, हे इकडून बघा, म्हणजे एवढा खतरनाक पाय झाला ना. याचे खालून पण आहे, म्हणजे तळ पायाला पण फोडं आलेत नाही का, एवढं खतरनाक झालंय ना. आता उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत घरी जाईन मी. म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लॉग बघत असता ना, तेव्हा मी माझ्या घरी असन. आणि मला उद्या नगरला पण जायचं आहे. तर कंटिन्यू करा ब्लॉग. खूप दमलो मित्रांनो, कावडीला जाणं सोपं नाही आहे, खरंच सोपं नाही आहे. तर चला करू आपण आंघोळ. आता इथं आहे कुत्रं, मला कुत्र्याचं पहिलं भेव वाटतं. बघू आता काय होतं, चलो. तर मित्रांनो गावात गेलो होतो, आंघोळ बिंघोळ केली. आंघोळचा शूट का नाही घेतला, कारण की कसं आहे मोबाईल वल्ला आला असं त्याच्यामुळे. आणि आता आहे ना ठेपावर आले बघू शकता नाही का, शेव वगैरे लाडू वगैरे खातो. पर्स बघू शकता, हे बघू. आणि येणेच भाकरी केल्या होत्या, 1 नंबर क्वालिटी भाकरी केल्या होत्या. आणि वांग्याची भाजी पण येणेच केली होती, 1 नंबर स्वयंपाक केला होता. आणि रोहित भाऊ बघू शकता इकडं, दिसला का. आणि इकडं करण भाऊ, धन्यवाद. आणि इकडं सार्थक भाऊ. हा बोला. जिरली आमची. आणि ते बघा सगळेजण खाऊ राहिले तिकडे बघा. तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि उद्यापासून सगळे जत्राचे ब्लॉग येणार आहे. उद्या सगळं संपणार आहे, उद्यापासून आपण डायरेक्ट जत्राचे ब्लॉग. तर त्याला ठीक आहे, ब्लॉग आपला शेव आणि लाडूवर संपतोय. तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि धन्यवाद, बाय बाय.